नमस्कार, परत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हा राजकीय व्हिडिओ नाही आहे ॲक्च्युली, खरं पाहिलं तर हा आहे सामाजिक व्हिडिओ। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये माझ्याकडून कोणता वेगळा शब्द निघाला असेल तर मला क्षमा करावं। माझा उद्देश त्याबाबत बिलकुल नाही आहे, त्यामुळे चुकून एखादा शब्द निघाला असेल तर मी माफी मागतो। काही दिवसापूर्वी तुळापूर इथे भेट दिली। ज्यांना तुळापूर माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यातील तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। खरं तर मी छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे। त्यांच्याविषयी माहिती आपल्या सर्वांनाच आहे, ज्यांना नाही आहे ते दुर्दैव आहे। औरंगजेबाच्या एकही मागणी पूर्ण न करता किंवा मान्य न करता त्यांनी बलिदान स्वीकारले। खरं तर त्यांनी धर्माला प्रोटेक्ट नाही केलं, त्यांनी स्वराज्याला प्रोटेक्ट केलेले आणि स्वराज्यामध्ये सर्व धर्मसमभाव ही शिकवण होती। या फलकाविषयी माझी एक विनवणी आहे, ती मी मानणार आहे इथे। तर माझी विनंती आहे की इथे लिहिलेलं सर्व जवळपास पुसण्यात आलेलं आहे। तर मी त्यांना तशी विनवणी करणार आहे या गोष्टीची की त्यांनी इथे परत एकदा एक फलक लावावा। तर माझ्या मनात एक विचार आला की याबाबत संपूर्ण माहिती आपण शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट तुळापूर येथील त्यांना आपण देऊ व त्याबाबत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊ। त्यासाठी मी त्यांना कॉल केला। हॅलो सर, नमस्कार। शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टमधून बोलताय का सर? हां बोला। हां, ॲक्च्युली सर मी काही दिवस आधी आलो होतो तुळापूरला इथे भेट देण्यासाठी। मी नकुल देशमुख बोलतोय सर। मला देणगीबाबत बोलायचं होतं ॲक्च्युली, मला देणगी द्यायची होती तिथे। हो, नाही मी आलो होतो ॲक्च्युली सर काही दिवसापूर्वी तिथे। तर मग तिथे आपण नव्हता ॲक्च्युली, ऑफिस बंद होतं सर। पण मग मी तिथे एक फोटो आहे सर आपलं तिथं चॅरिटेबल ट्रस्टचं, ते पूर्ण दिलेलं आहे की आपल्याला जर पेमेंट करायचं असेल तर बँक ऑफ महाराष्ट्राचं डिटेल दिलेली सर तिथे। बरोबर सर, तर मला म्हटलं तिथं करू म्हटलं, पण आधी सरांना कॉल करू म्हटलं। बरोबर आहे की काय? हो, मी फोटो घेतला आहे सर, फोटो घेतला आहे तिथलचा। सर मी संभाजीनगरवरून बोलतोय। हो, आलो होतो मी तिथे। हो सर। हां सर। सर माझा ॲक्च्युली एक रिक्वेस्ट होती तुम्हाला त्याबाबतच, म्हणजे एक आलो होतो मी, आता भरपूर दिवस मला इच्छा होती सर बघायची, मी आलो होतो। तर आपण जेव्हा त्रिवेणी संगमकडे म्हणजे जेव्हा आपण नदीकडे जातो ना सर, तर तिथे ऐतिहासिक प्रसंग लिहिलेला आहे बघा सर। तर सर तो न वाचण्यासारखा झाला आहे सध्या, म्हणजे मी मित्रासोबत पण आलो होतो। तर माझी इच्छा होती सर की म्हणजे ते जर कधी आता वेगवेगळ्या राज्यातून पण येतात तिथे, तर ते जर कधी व्यवस्थित झालं सर तर म्हणजे हां सर। हां सर। आज आम्ही तिथं संभाजी महाराज तिथं। अच्छा। आणि आपण जे 270 कोटीचा आराखडा केलेला आहे ना। हो सर। हां, आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री त्या भूमिपूजनाला येतात। ओके, सगळं डेव्हलपमेंट चेंज होणार आहे। अच्छा 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 सर। आणि आपल्या तुळापूरला 270 कोटीचं टेंडरिंग झाले, काम पण चालू झाले। ओके, आज भूमिपूजन आता आम्ही सगळी तिथे पब्लिक खूप आहे इथं। अच्छा अच्छा, भरपूर आहे, चांगली गोष्ट आहे सर, चांगली आहे। तर ते तुम्ही जे म्हणता ना, हो हो बरोबर आहे, पण त्याच्यात बी आपण सगळं चेंजेस करणार आहे। खूप मोठा आराखड्याचा वेगळा विषय आहे। अच्छा, हो बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे सर, झालंच पाहिजे ते काय। तर ते आराखडा बघा तुम्हाला आहे ना, उद्या पेपरलाच वाचायला मिळेल की त्यांनी भूमिपूजन झालं म्हणून। अच्छा, ऍक्च्युली आता बारामतीवरून हेलिकॉप्टरने निघालेत मुख्यमंत्री। खूप चांगली गोष्ट आहे सर, खूप चांगली गोष्ट आहे। आणि ते सगळा प्लॅन पण आहे, प्लॅन इथं लावलाय आता। हो हो, पाण्यासाठी। अच्छा अच्छा। मला वाटलं तुम्ही इथं आले। नाही सर, मला तेच त्याबाबत बोलत होत, मला सरांना कॉल करू म्हटलं, त्याबाबत एक थोडीशी माहिती दे। काय हरकत नाही। हां सर। आणि काय असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर याच्यावर टाका। अच्छा, आपले बाकीची माहिती। ओके, नाही म्हणत मी। नाही हो, चालेल ना, मी तिथं बँक हे टाकतो सर। मला अजून एक हे होतं सर, आपण जे बँकेचे डिटेल आहे सर ते मी शेअर करू शकतो सर? म्हणजे माझा ॲक्च्युली चॅनल पण आहे व्हॉट्सअप, यूट्यूब चॅनल वगैरे, तर आपण ते शेअर करू शकतो का? शेअर करू शकता, पण तुम्ही एक काम करा ना, एक दिवस येते आपण विस्तृत बोलूया विषय। हो चालेल ना सर, नक्की सर, नक्की। कधी आले ना फोन करून या पहिले। नक्की नक्की सर, नक्की, मग आपण व्यवस्थित बोलू। हो चालेल सर, चालेल। तर मग मी त्या बँक अकाउंटवर डिटेल टाकून देतो सर, माझी जे काही अमाऊंट असेल देणगी द्यायची असेल मला, मी टाकून देतो तिथे। ठीक आहे, ठीक आहे, SMS। हो चालेल सर, धन्यवाद सर। थोडा वेळ दिल्याबद्दल खरंच। नकुल देशमुख। ओके।
ओके. धन्यवाद सर, धन्यवाद. झालेल्या कॉलनुसार अत्यंत चांगली माहिती आपल्या समोर आलेली आहे. सरांनी एकतर आपल्याला अत्यंत शांतपणे आणि अत्यंत व्यवस्थितपणे आपल्याला माहिती दिलेली आहे. एक व्यवस्थित कॉल झाला आपला त्याबाबत. तर त्यांनी माहिती दिल्यानुसार आपण ऐकलीच असेल, तरी मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो. मी ती लिहिलेली आहे की 270 कोटीचा आराखडा तयार झाला आहे व त्यावर कामसुद्धा चालू झालेलं आहे. 2 मार्च म्हणजे आज जो व्हिडिओ बनतोय त्या दिवशी भूमिपूजन आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे येत आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आपल्याला निदर्शनास आलेली आहे किंवा आपल्याला ऐकण्यात आलेली आहे. आजपर्यंत आपण या यूट्यूबच्या चॅनलमार्फत कोणत्याच पक्षाला समर्थन केलेलं नाही आणि करणारसुद्धा नाही आपण त्याबाबत. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते आपण सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस सरकारच वाईट आहे किंवा विरोधी पक्ष वाईट आहे किंवा कोणतेही पक्ष वाईट आहे हे सांगणं योग्य नसतं. जे चांगली गोष्ट होती ते आपण समोर आणणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रवास हा आपला प्रतापगड असेल. ज्यांना कोणाला आमच्यासोबत येण्याची इच्छा आहे त्यांनी मला मॅसेज कॉल करू शकता. नंबर वगैरे दिलेला आहे मी. तर मॅसेज करून आपण एक डेट ठरवू, त्यानुसार आपण प्रवास करू. हे करण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे आपण वेळ नाही काढत. आपण आपल्या कामामध्ये एवढं व्यस्त झालेलो की सामाजिक कार्यामध्ये काही वेळ देणं गरजेचं आहे हे आपण विसरून गेलो. त्यामुळे हे कार्य करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बाकी ज्यांना देणगी देण्याची खरंच इच्छा आहे त्यांच्यासाठी मी शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट तुळापूर यांचा कॉन्टॅक्ट शेअर करतो. त्यांना कॉल करून प्रॉपर अकाउंट डिटेल घेऊ शकता. कॉल करूनच संपूर्ण माहिती घेऊनच आपण पेमेंट करावे एवढी माझी इच्छा आहे. देणगी करावी आपण. तर मी नंबर तुम्हाला शेअर करतो.